बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मध्यस्थी करतील अशी शक्यता आहे। बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर बावनकुळे संवाद साधतील अशी शक्यता आहे। चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडून बावनकुळे यांच्यावर जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। मोदींच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री व्यस्त आहेत आणि त्यामुळे बावनकुळेंवर ही जबाबदारी दिली जाऊ शकते। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, बावनकुळे या सगळ्यामध्ये मध्यस्थी करू शकतात का आणि त्यांची मध्यस्थी यशस्वी होऊ शकते का? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यावर खरं तर बच्चू कडू आंदोलन करतायत आणि हे आंदोलन कसं रोखायचं हा मोठा प्रश्न जो आहे तो सरकारच्या समोर आहे। काल खरं तर बच्चू कडू आणि शेतकऱ्यांच्या विविध शिष्टमंडळांची बैठक बोलावली होती, मात्र शिष्टमंडळ कोणतंही आलं नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली। आज खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यात मुख्यमंत्री व्यस्त असतील आणि याचमुळे या संपूर्ण विषयावर तोडगा काढण्यासाठी बावनकुळे यांच्यावर ही जबाबदारी दिल्याची आपल्याला माहिती मिळते। आता बावनकुळे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी आणि बच्चू कडूंशी बोलणार आहेत अशी देखील आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे बावनकुळेंच्या मध्यस्थीनंतर तरी शेतकरी आंदोलन थांबतंय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सुशांत। कडूंच्या आंदोलनामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मध्यस्थी करू शकतात असं म्हटलं गेलेलं आहे, कारण मोदी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री त्या सगळ्यामध्ये व्यस्त असल्यास बावनकुळे यांच्यावर बच्चू कडूंशी बोलण्याची, या सगळ्या आंदोलनाच्या त्यांच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थी करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते।